सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. व्हेरी गुड मॉर्निंग तुम्हाला. तर मी आज जात आहे माझ्या मिस्टरांसोबत बाहेर फिरायला. आणि बाहेर फिरायला जाताना वेगळी एनर्जी असते. सुंदर असं व्हाईट ब्रेसलेट आणि व्हाईट टी शर्ट घालून मी रेडी झालेली आहे. माझ्या मिस्टरांनी म्हणले पाणी पी आधी, वॉटर ब्रेक खूप महत्त्वाचा आहे. वॉटर पिलं तरच आपण आज जिवंत राहू शकणार आहे. खरंच आहे, गरमी अशी आहे ना. फायनली आम्ही निघालो सोलापूरला जाण्यासाठी. खूप जास्त शॉपिंग करायची होती. त्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो. आम्हाला लागली खूप जास्त तहान. आणि ना खरंच आजकाल एवढी गरमी व्हायला लागली. व्हेर इज बारिश. जुलै चालू आहे, जुलै, पण पावसाचा आत्ता पत्ता काहीच नाही आहे, काहीच नाही. कुठं गेलंय ते पाऊस. असं गट 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 पाणी पिले ना असं वाटत होतं मला खूप वर्ष झालं पाणी भेटलं नाही. लिटरली एवढी तहान लागली होती मला. त्यानंतर मला हे केक बघून मला लहानपणीची आठवण आली. ह्या केकमध्ये म्हणजे आपण दुसऱ्यांच्या बड्डेला जात होतो, मग आपल्याला हे केक कट करून देत होते, ते पण चिवड्यामध्ये. ज्यानं माझ्यासोबत कनेक्ट व्हायला लागले ना त्यांनी कमेंटमध्ये मला सांगा. त्यानंतर बॅक टू द रोड आम्ही वापस निघालो सोलापूरला. आणि तुम्हाला खोटं वाटायला ना, बघा हे कसं सूर्याची अशी किरणे ना असं आपल्या आरपार व्हायला लागले. मी आज खूप गरमी करायला लागले, कारण की गरमी तेवढी व्हायला लागल्या. गाईज तुम्हाला व्हायला लागला का नाही मला तुम्ही सांगा बरं. त्यानंतर मस्तपैकी फायनली फिरत गावं फिरत फायनली आम्ही पोहोचलो सोलापूरला. आणि आम्ही चालू केली शॉपिंग करायला जाताना पहिल्यांदा कुठं जाते माणूस? येस, ऑब्व्हियसली तुमचं आमचं सगळ्यांचं डी मार्ट. इथं मला पेड प्रमोशन नाही आहे, मला 1 रुपया पण भेटला नाही. तुम्हाला असं वाटतं नाही की हे पेड प्रमोशन आहे. आम्ही आलो होतो शॉपिंग करायला. ऑब्व्हियसली कितीतरी जनता इथंच येते, सगळीच जनता येते. आणि गेल्या मला बिस्किटाचं सेक्शन दिसलं, कुणाला दिसतंय. त्यानंतर माझ्या मिस्टरांनी पण शॉपिंग केली. आणि अगोदर असं व्हायचं ना की काहीतरी फॅन्सी गोष्टी, डेकोरेशनचं सामान वगैरे घ्यायचो. पण आता तेल संपलंय हो, भांड्याचं साबण घ्या, कपड्याचं साबण घ्या, काय लाईफ राहिली आहे सांगा. तरी पण आय एम सो लकी की माझे हस्बंड असे आहेत की हां, माझ्या आवडतीच्या पण मी गोष्टी घेते, खूप साऱ्या गोष्टी. पण आता असं झालं की जिम्मेदारी पडल्या, राशन संपलंय, साबण संपलंय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात करून आम्हाला असं असतं की हे विसरलं तर नाही ना, ते विसरलं तर नाही ना, हे विसरलं तर अवघड आहे असं वाटतंय. त्यानंतर आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आणि मज्जा केलेली आहे. ते मी नेक्स्ट पार्टला दाखवते. हा पार्ट खूप जास्त मोठा व्हायला लागले. नेक्स्ट पार्टमध्ये भेटूया. टाटा, बाय बाय, लॉट्स ऑफ